चरित्रं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक अक्षरं पुसां महापातकनाशनं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मनवानलोकमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। प्रभु रामचंद्र भगवान की जय। कालपर्यंत जी आपण कथा श्रवण केलेली आहे, उमा राम समाहित जगमाहे, उमा राम समाहित जगमागे, उमा राम समाहित जगमागे, उमा किष्किंधेचं राज्य प्रभू रामचंद्राने सुग्रीवाला दिलं आणि सुग्रीव किष्किंधेचं राज्य करून त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र सुग्रीवाला सांगतात, सुग्रीवा आता पावसाळा चालू झालाय आणि पावसाळा चालू झाल्यामुळं सुग्रीवा आता आम्ही काही अंतरावरती त्या ठिकाणी थांबणार आहोत, म्हणून लक्ष्मणानं पाहिलं तितक्यामध्ये लक्ष्मण मन देखू मोर गण गाजत बारिद पैकी, ग्रही बिरती रथ हर्ष जस विष्णू भगत कहो देखी। लक्ष्मण म्हणू लागला, प्रभूना आता मोराच्या झुंडी मोर ओरडायला लागलेत आणि मोर ओरडायले म्हणजे पावसाळा चालू झाला। म्हणून लक्ष्मणानं सांगितल्यानंतर मग तितक्यामध्ये काय झालं, घनघमंड नभ गरजत घोरा, प्रिया हिर डरपत मन मोरा, दामिनी दमक रहन गण माही, खलके प्रीती जता थिर नाही। आकाशामध्ये ढग दाटून आले आणि तितक्यामध्ये विजांचा कडकडाट होऊ लागला आणि तितक्यामध्ये जसं आकाशामध्ये विजांचा कडकडाट झाल्यानंतर प्रभू रामचंद्र म्हणतात, लक्ष्मणा आता पावसाळा चालू झालाय, वसंत ऋतू वर्षा ऋतू चालू झालाय आणि त्या वसंत ऋतूमुळे आपल्याला काही दिवस याच ठिकाणी मुक्काम करावा लागेल आणि पुन्हा नंतर शरद ऋतू चालू झाला। शरद ऋतू चालू झाल्यानंतर प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण राहू लागले। असे बघत बघत एका पाठोमाग 6 महिने निघून गेले, 6 महिने आणि 6 महिने निघून गेल्यानंतर पावसाळ्याचे दिवस 3 ऋतू आहेत, 3 ऋतू, वर्षा ऋतू आणि पुन्हा नंतर शरद ऋतू।
शरद ऋतूमधले 2 महिने आणि वर्षा ऋतूतले 4 महिने असे मिळून 6 महिने त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र झोपडी बांधून किष्किंधेपासून काही अंतरावरती राहू लागले. आणि राहत असताना का राहावं लागलं तर त्यांना माहिती आता पलीकडे जाता येणार नाही. का तर पलीकडे जाण्यासाठी नाव नाही, पाणी भरपूर नदीला आलेलं आहे. नदी सहजासहजी पावसाळा संपल्यानंतर लवकर आटत नाही. म्हणून प्रभू रामचंद्र राहत असताना तितक्यामध्ये लक्ष्मण म्हणू लागला, दादा अरे आता पावसाचं पाणी कमी झालंय आणि पावसाचं पाणी कमी झाल्यामुळं आपल्याला नदीच्या पलीकडे जायचंय. आणि त्या नदीच्या पलीकडे जाण्यासाठी आपल्याला सुग्रीव म्हणाला होता की तुम्हाला जशी माझी पत्नी मला मिळवून दिली तशी मी तुमची पत्नी मिळवून देण्यासाठी मदत करेल. असं म्हणल्यानंतर लक्ष्मणाला सांगितलं. लक्ष्मण म्हणू लागला, दादा सहा महिन्यामध्ये बघा एकदाही किष्किंधेचं राज्य करणारा सुग्रीव प्रभू रामचंद्राला भेटण्यासाठी एकदाही त्या ठिकाणी मनामध्ये आला नाही. का आला नाही तर त्याला विसर पडला होता. राज्यपदावरती बसल्यानंतर देवाचा विसर पडणारा एकमेव राजा म्हणजे किष्किंधेचा राजा सुग्रीव आहे. जसं सत्ता स्थापन झाल्यानंतर राजकीय लोकांना प्रजेचा विसर पडतो तसं किष्किंधेच्या राजाचं म्हणजेच सुग्रीवाची अवस्था सुद्धा त्याच प्रकारे झालेली आहे. प्रभू रामचंद्रांना देवाला विसरून गेला आणि लक्ष्मणाला सहन झालं नाही. लक्ष्मणाला राग आला आणि लक्ष्मणाला त्या ठिकाणी म्हणला, भैया नाही सोडणार मी त्याला, नाही सोडणार. 6 महिन्यामध्ये माझी एकही वेळ भेट घेण्यासाठी त्या ठिकाणी सुग्रीव आला. त्याची पत्नी शोधण्यासाठी अनेक प्रकारे आम्ही प्रयत्न केले. वालीला मारलं आणि वालीला मारल्यानंतर त्या ठिकाणी गादीवर बसलेला सुग्रीव देवाला विसरून गेला. आणि किष्किंधेचं राज्य मिळाल्यानंतर लक्ष्मण म्हणला, जय ही सायक मारामय बाली तेही सर हातो मूड कहे काली. म्हणून लक्ष्मण म्हणू लागला, भैया जसं तुम्ही वालीला मारलं, मोठ्यानं मोठ्याला मारलं तसं बारका बारक्याला मारलं. म्हणजे लक्ष्मण म्हणू लागला, आता सोडणार नाही, आताची आता जातो. आणि त्या ठिकाणी मी सुग्रीवाला मारतो. म्हणून लक्ष्मण त्या ठिकाणी रागाच्या तावामध्ये निघाला. आणि रागाच्या तावामध्ये निघाल्यानंतर तितक्यामध्ये हनुमंतरायाचं आगमन. हनुमंतराय म्हणले, रुको भाई रुको. म्हणले लक्ष्मणा आता जाऊ नका. का तुम्ही तापड डोक्याचे गरम डोक्याचे, तुम्ही तिथं किष्किंधेच्या राजाबरोबर युद्ध करता, दोघांपैकी एकाला मरावं लागेल, त्याच्यापेक्षा मी समजूतपणा मध्यस्थी होतो. म्हणून त्या ठिकाणी हनुमंतराय, यहाँ पवन सूत हृदय बिचारा, राम काजू सुग्रीव बिसारा, निकट जाई चरण शिरून आवा, चारो ही विदिते ही कही समुजावा. हनुमंतराय त्या ठिकाणी सुग्रीवापाशी गेले आणि सुग्रीवाला म्हणू लागले, सुग्रीवा अय सुग्रीवा, अरे 6 महिन्यामध्ये देवाला विसरून गेलास तू. देवाला मुख्यमंत्री झाला म्हणजे काय देवाला विसरून जातोस का? सुग्रीवा आज तुझं मरण आलं होतं, पण हनुमंतराय म्हणले, सुग्रीवा तुझं मरण आज माझ्यामुळे टळले. लक्ष्मण हातामध्ये शस्त्र धनुष्य बाण घेऊन मारण्यासाठी तुला निघाला होता. लक्ष्मणाचा राग तुला माहितीये सुग्रीवा. म्हणून तू आता काय कर, इथं थांबू नको. म्हणून तू काय कर, आताची आता तुझी चतुरंगी सेना आहे ना, ती चतुरंगी सेना वानर सेना घेऊन तू काय कर, आताची आता प्रभू रामचंद्राची पत्नी म्हणजे सीता हिचा शोध घे. असं म्हणल्यानंतर सुग्रीव निघाला. पण सुग्रीवाबरोबर नळ नीळ जामवंत हनुमंतराय सर्वजण त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या भेटीसाठी निघाले.
आणि निघाल्यानंतर त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र यांना सुग्रीव शरण गेला आणि नंतर वालीचा पुत्र अंगद तोही त्या ठिकाणी हनुमंत प्रभू रामचंद्र यांना शरण गेला. लक्ष्मणानं त्यांना माफ केलं आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र म्हणू लागले, तब रघुपति बोले मुसुकाई, तुम प्रिय मोही भरत जिमी भाई, अब सोई जतन करो मन लाई, जे ही विदास कैसी सुधी पाई. शत्रुघ्ना, अरे तू सुद्धा माझ्यासाठी जसं भरतावरती मी प्रेम केलं तसं तू मी तुझ्यावरती प्रेम करतोय. म्हणून भरता, आता तू माझी पत्नी शोधण्यासाठी मदत कर. असं म्हणल्यानंतर सुग्रीव त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र यांना शरण गेल्यानंतर त्या ठिकाणी सर्व वानर सेना त्या ठिकाणी सुग्रीवानं गोळा केली आणि गोळा केल्यानंतर सर्व वानर सेनेला सांगितलं, ठणकावून सांगितलं, 1 महिन्यात सीतेचा शोध लावा, अन्यथा मरणाला तयार व्हा. त्या ठिकाणी सुग्रीवानं सांगितल्यानंतर सुग्रीवाचा आदेश म्हणजे ऐकल्यानंतर वानर सेना तब बचन सुनत सब बानर जहोत हो चले तुरंत, तब सुग्रीव बोलाये अंगद नल नील हनुमंत. सर्व वानर सेना सीतेच्या शोधासाठी निघाली आणि निघाल्यानंतर सुग्रीवानं अंगदाला नळ आणि हनुमंतरायांना बोलवलं. आणि सर्वांना सांगितलं, जर 1 महिन्याच्या आत जर सीतेचा शोध लागला नाही तर सर्वांना 1 महिन्याच्या आत मारून टाकील. म्हणून सर्वजण त्या ठिकाणी सीतेचा शोध घेऊ लागले. आता मला खरं सांगा, वानर सेनेपैकी सीतेला कुणी बघितलं होतं का? काहीतरी डोकं लावायला पाहिजे होतं का नाही? सुग्रीवानं सांगितलं, जा सीतेचा शोध. मग त्या ठिकाणी वानर सेनेनं म्हणायला पाहिजे होतं, सीतेचा शोध घ्यायला जायलो. पण सीतेच्या अंगावर साडी कोणत्या कलरची? पिवळ्या कलरची का निळ्या कलरची का काळ्या कलरची का पांढऱ्या कलरची? चॉकलेटी कलर आहे का गुलाबी कलर आहे? दिसायला सीता गोरी आहे का काळी आहे? बरं नकटी आहे का चांगली नाकावाली आहे? असं काहीतरी विचारायला पाहिजे होतं का नाही प्रभू रामचंद्रांना? वानर सेनेनं काही विचारलं नाही आणि सीतेचा शोध घ्यायला निघाले. सीता सापडेल का त्यांना? समोरून जरी गेली तरी सीता सापडणार नाही का? तर त्याचे लक्षण सांगावे लागतील सीतेचे. सीता अशी आहे, तशी आहे, गोरी आहे, असे लक्षण सांगितल्याशिवाय माणूस सापडणार नाही. जसं आपण पेपरला बातमी वाचतो का नाही, 5 वर्षाचा मुलगा अनुरत त्याचं नाव आहे, 10 दिवस झाला हरवलाय आणि वर्ण गोरा आहे, पिवळ्या कलरची अंगावरती पॅन्ट घातली, पांढऱ्या कलरचा शर्ट घातलेला आहे, गालावरती काळा तिळ आहे, नाकानं त्या ठिकाणी नाक असणार आहे, आणि त्याच्या पायाला 6 बोट आहेत. अशी काहीतरी खूण सांगितलं तर एखादा मुलगा सापडेल. पण नुसती पेपरला बातमी देऊन जमन का की मुलगा हरवलाय, कुणाला सापडला तर शोधा? नाही, त्याचं काहीतरी वर्णन करावं लागेल, त्याच्याशिवाय तो मुलगा सापडणार नाही. तसं सर्व वानर सेना सीतेच्या शोधासाठी निघाले आणि तितक्यामध्ये सुनहु नील अंगद हनुमाना, जामुवंत मतिधीर सुजाना, सकल सुबट मिली दक्षिण जाऊ, सीता शोधी पूछऊ सब कायू. म्हणून नळ, नील, अंगद, हनुमान, जामवंत सर्वजण त्या ठिकाणी दक्षिण दिशेला सुग्रीवानं सांगितलं, जा दक्षिण दिशेला तुम्ही सीतेचा शोध घ्या.
म्हणून दक्षिण दिशेला सीतेचा शोध घेण्यासाठी निघाले. आणि निघाल्यानंतर हनुमंतराय म्हणले, अरे मी तर सीतेचा शोध घेण्यासाठी निघालोय, पण सीतेचं वर्णन ऐकायचंच राहिलं. म्हणले, जर मी सीतेचा शोध घेतला आणि सीता जर म्हणली तुम्हाला प्रभू रामचंद्र यांनी पाठवलं, याचा काहीतरी पुरावा पाहिजे ना. म्हणून त्या ठिकाणी हनुमंतराय म्हणले, काहीतरी रामाची वस्तू घेऊन गेल्याशिवाय सीता मी रामाचा सेवक आहे म्हणून ओळखणार नाही. मग हनुमंतराय काय केले, प्रभू रामचंद्रापाशी गेले आणि त्या ठिकाणी आय सुमागी चरण सिरुनाई चले हर्षी सुमिरत रघुराई. आणि तितक्यामध्ये हनुमंतराय म्हणले, देवा सीतेचा शोध घेण्यासाठी आम्ही जाणार आहेत, पण तुम्ही काहीतरी सीतेला तुमची वस्तू द्यावी लागेल, त्यावेळी सीता विश्वास ठेवेल. म्हणून हनुमंतरायने सांगितल्यानंतर प्रभू रामचंद्राने काय दिलं, परसासीस सरारुरपा हात आणि मुद्रिका म्हणजे अंगुठी. प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी हनुमंतरायापाशी अंगुठी दिली, मुद्रिका दिली. आणि ती मुद्रिका हनुमंतरायांनी हातामध्ये ठेवली नाही. त्याच्यामध्ये हनुमान चालिसामध्ये उल्लेख आहे, ती अंगुठी कुठं ठेवली हनुमंतरायांनी, प्रभू मुद्रिका मेली मुखमाय. प्रभू रामचंद्रांची ती अंगुठी हनुमंतरायानं मुखामध्ये ठेवली. आणि मुखामध्ये ठेवल्यानंतर त्या हनुमंतरायांना प्रभू रामचंद्र म्हणू लागले, हनुमंतराय ही अंगुठी सीतेला दाखवा. तेवढ्यावर जर तिला विश्वास येत नसेल तर तुम्ही त्या सीतेला जयंताची कथा सांगा, मग कळल की तुम्ही रामाचे सेवक आहात म्हणून. असं सांगितल्यानंतर हनुमंतराय नळ नीळ जामवंत वानर सेना सीतेच्या शोधासाठी निघाले. आणि निघाल्यानंतर तितक्यामध्ये जे दुसरे वानर होते ना, सीतेचा शोध घेता घेता उन्हाळ्याचे दिवस चालू होते, सर्व वानरांना नरड्याला कोरड पडली पाणी नसल्यामुळं. आणि सर्व वानर सेना म्हणले, अरे कुठे पाणी सापडेल किंवा न सापडेल, परंतु गुहेमध्ये नक्कीच पाणी सापडेल. म्हणून सर्व वानर सेना गुहेमध्ये घुसली. आणि गुहेमध्ये घुसल्यानंतर लागी तृषा अतिशया कुलानी मिलई न जल घन घन भुलानी मन हनुमान की नानुमाना मरण चत सब बिनु फल जाना. चढ़ी गिरी शिखर चहु दिशि देखा भूमि विबर एक कौतुक पेका चक्र बाक बक हंस उड़ाई बहुत खग प्रतिपसते हिमाही गिरते उतरी पवन सुत आवा सब कहो ले सुई बीबर दिखावा आगे कय हनुमंत लीना बैठे बीबर बिलंकुन कीना. तितक्यामध्ये सर्व गुहेमध्ये घुसल्यानंतर दीख जाई उपवन बरसर बीग सीत कंज मंदिर एक रुचिर तह बैठी नारी तपपंज. म्हणून तितक्यामध्ये त्या गुहेमध्ये एक तपस्विनी बसली होती, तिचं नाव आहे स्वयंप्रभा. स्वयंप्रभेनं त्या ठिकाणी सर्व वानर सेना आल्यानंतर त्यांना पाणी दिलं, सर्व वानरांना फळं खायला दिले. आणि खायला दिल्यानंतर वानर सेना म्हणली, आताच भागलंय म्हणले, पण जर एकच महिना टाइम आहे आपल्याला सीतेचा शोध करायचा आहे. आणि सीतेचा शोध घेण्यासाठी म्हणले आता काय करावं, अंतर तर दक्षिण दिशेचं भरपूर आहे. म्हणले काय करावं. तितक्यामध्ये त्या तपस्विनीने म्हणजे स्वयंप्रभेने ही गोष्ट ऐकली आणि स्वयंप्रभा म्हणू लागली, कुठं जायचंय, रामेश्वरला, दक्षिण दिशेला. आणि दक्षिण दिशेला जायचंय ना, तर तुम्हाला मी 1 मिनिटामध्ये पोहोचवते. वानरसेना म्हणले कसं काय. म्हणली डोळे झाका, डोळे झाका.
असं म्हणल्यानंतर 1 2 3 जादू जादू आणि सर्व वानर सेना समुद्र तटावरती म्हणजे रामेश्वर या ठिकाणी 4 धाम करून आलेला माहिती आहे रामेश्वर रामेश्वरला पोहोचले आणि वानर सेना रामेश्वरला पोहोचल्यानंतर त्या ठिकाणा तितक्यामध्ये संपाती तितक्यामध्ये आला आणि संपाती आल्यानंतर तितक्यामध्ये म्हणू लागला आओ सबको खा जाऊंगा सर्वांना खाईल आओ आओ बहुत दिनों से भूखा हूं बहुत दिनों से भूखा हूं असं त्या ठिकाणी संपाती म्हणू लागला आणि तितक्यामध्ये वानर सेना घाबरून गेली म्हणले बरं झालं तुम्ही सापडला भरपूर दिवसाचा उपवासी आहे सर्व वानरांना खाऊन टाकतो म्हणून तो संपाती त्या ठिकाणी खाण्यासाठी निघाला वानर सेना म्हणली दोन्हीकडे मरण आहे दोन्हीकडं जर वापस जर गेलो तर सुग्रीव मारेल आणि नाही वापस गेलो तर हा संपत्ती मारल्याशिवाय राहणार नाही अब क्या करना पड़ेगा भाई तितक्यामध्ये आओ आओ सबको खा डालो बहुत दिनों से भूखा म्हणून सर्व वानर सेनेला भीती वाटू लागली आणि तितक्यामध्ये अंगद पुढे आला आणि अंगद म्हणू लागला का अंगद बिचारी मनमाही धन्य जटायू सम कोही नाही आणि अंगदानं सांगितलं कह अंगद बिचारी मनमाही धन्य जटायू सम कोही नाही धन्य तो जटायू जानकी प्रभू रामचंद्राच्या पत्नीचं हरण होत असताना त्या सीतेसाठी आणि प्रभू रामचंद्रासाठी स्वतःचा प्राण दिला संपातीनं ही गोष्ट ऐकली आणि म्हणू लागला की जटायू तर माझा भाऊ आहे जटायू माझा भाऊ आहे आणि त्यानं प्रभू रामचंद्र आणि सीतेसाठी स्वतःचा प्राण का दिला त्यावेळेस अंगदानं सांगितलं संपत्ती रावण सीतेचं हरण करून घेऊन जात असताना तुझा भाऊ जटायू सीतेला सोडवू लागला परंतु त्या दुष्ट मूर्ख रावणानं जटायूला शपथ घातली रामाची आणि जटायूला शपथ घातली रामाची की म्हणू लागला सांग जटायू तुला रामाची शपथ आहे तुझं मरण कशात आहे जटायूला रामाची शपथ घातल्यामुळं जटायूनं खरं स्वतःचं मरण कशात आहे सांगितलं पंखामध्ये मरण होतं आणि त्या रावणानं दुष्ट रावणानं तुझ्या भावाचे म्हणजे जटायूचे दोन्ही पंख कापले आणि तुझा भाऊ त्या ठिकाणी पंख कापल्यामुळं तुझा भाऊ मारला गेला जटायू असं त्या ठिकाणी संपातीला सांगितल्यानंतर त्या ठिकाणी संपाती रडू लागला ज्यांना खाण्यासाठी आला होता आता त्यांनाच मदत संपाती करतोय चपाती नाही बर का संपाती आणि संपातीनं त्या ठिकाणी जटायूचं वर्ष श्राद्ध घातलं कुठं समुद्राच्या तटावरती समुद्राच्या तटावरती वर्ष श्राद्ध घातल्यानंतर जटायूनं सर्व वानर सेनेला खाऊ घालू लागला
फळं खाऊ घातले. तितक्यामध्ये वानर सेना म्हणू लागली, अरे संपती, तुझा भाऊ वनामध्ये मारला गेला आणि तू या समुद्र तटावरती एवढा अंतर दोघांमध्ये कसं काय? त्यावेळेस संपतीनं सांगितलं, मी आणि माझा भाऊ जटायू सूर्याच्या रथाचे घोडे पाहण्यासाठी गेलो होतो. अति उष्णतेमुळे जटायू कुठे पडला माहित नाही. सूर्याच्या रथाचे घोडे पाहण्यासाठी गेल्यानंतर सूर्य काय आग कमी ओकतो का? आणि इतकी उष्णता, सूर्याची उष्णता, की त्याच्यामुळं, त्या उष्णतेमुळं जटायू कुठं पडला? ज्या ठिकाणी त्याचं वनामध्ये मरण आलं त्या ठिकाणी पडला. मग तू या समुद्र तटावरती कसा काय? त्या ठिकाणी संपती म्हणाला, माझे पंख जळाले आणि पंख जळाल्यामुळं सूर्यापासून मी डायरेक्ट समुद्र तटावरती पडलो. माझा भाऊ हवेनुसार त्या ठिकाणी पडला आणि मी समुद्र तटावरती पडलो, असं त्या ठिकाणी संपतीनं सांगितलं. आणि संपती म्हणू लागला, चला म्हणला, आता मी तुम्हाला मदत करतो. म्हणून त्या ठिकाणी सर्वजण गिरी त्रिकुट उपर बस लंका, तह रहु रावण सहज असंका, तह अशोक उपवन जहर सीता, बैठी शोच रथ अहयी. म्हणून त्या ठिकाणी सर्व वानर सेना निघू लागली. आणि निघाल्यानंतर प्रभू रामचंद्रांना सांगितलं की सीता लंकेच्या रावणानं दक्षिण दिशेला घेऊन गेलाय. असं सांगितल्यानंतर म्हणले, अरे म्हणले, आता ह्या सर्व वानर सेना 100 योजन आहे समुद्र, आणि तो समुद्र 100 योजन पार करून जाणे कसंही शक्य नाही. म्हणू लागले, अरे हा समुद्रापासून उड्डाण कोण करू शकेल? जामवंत म्हणू लागला, मी गेलो असतो. जामवंत म्हणू लागला, परंतु जरट भयव अब कही रिसेसा, नहीं तन रहा प्रथम बल. म्हणू लागला, अरे मी गेलो असतो समुद्राच्या पलीकडं, उड्डाणही केलं असतं, पण जरट म्हणजे म्हातारपण. आता म्हातारपणामध्ये मला तेवढं उड्डाण करता येणार नाही. जामवंत म्हणला, आता म्हातारा झालोय, मला पहिल्यासारखं आता काम होत नाही. असं म्हणल्यानंतर म्हणले, आता अरे कोण जाईल, कोण जाईल? तितक्यामध्ये एक जण म्हणला, मी जातो, पण वापस येण्याची गरंटी नाही, खाली बस. मग नुसतं जाऊन उपयोग आहे का? तिथं रावण मारून टाकेल ना त्याला. म्हणला, तू खाली बस. मग तितक्यामध्ये म्हणले, आता कोण जाईल, कोण जाईल? कोणी जायला तयार होईना. पण सगळे म्हणू लागले, मी जातो, मी जातो. सगळ्याची शक्ती पाहिली, कोणी सुद्धा जायची तेवढी ताकद नाही, शक्ती नाही. तितक्यामध्ये एक जण बोलत नव्हता, एक जण, बडे बड़ाई ना करे, बडे ना बोले बोल, रही मन हीरा कब कहियो, लाख टको मेरो मोल. म्हणून बडे बडे बडाई ना करे, मोठी माणसं बोलतच नाहीत. हनुमंतराय शांतच बसले होते. आणि हनुमंतराय शांत असल्यामुळं हनुमंतरायाला वानर सेनो म्हणू लागली, काय हनुमंतराय, तुम्ही जाऊ शकता का पलीकडं? हनुमंतरायाला म्हणल्यानंतर हनुमंतराय म्हणले, मी जाऊ शकत नाही. म्हणले, लहानपणी सूर्याला कसं गिळायला गेला होता? सूर्याला? मग तितक्यामध्ये, हा, मी लहानपणी सूर्याला गिळायला गेलो होतो. एवढा अंतरावरती असणारा सूर्य
त्याला हनुमंतराय गिळायला गेले. हनुमंतराय तुमच्यासाठी समुद्र आहे असं म्हणल्यानंतर त्या ठिकाणी हनुमंतराय म्हणले, श्रीलंका में उड्डाण मैं करूंगा. म्हणून त्या ठिकाणं हनुमंतरायाने मी जाईल असं म्हणल्यानंतर सर्वजण त्या ठिकाणी सर्वांनी हनुमंतरायाची जय घोषणा केली. पवन पुत्र हनुमान जय. आणि त्या ठिकाणी सुंदरकांडाला सुरुवात. हनुमंतरायाने विराट स्वरूप धारण केलेलं. अंगामध्ये बल आहे, अतुलित बलधाम, सकल गुणाने धाम. तो हनुमंतराय चलो. हनुमंतरायाने सांगितलं तो चलते हैं. म्हणून हनुमंतरायाने जय श्रीराम म्हणून हनुमंतरायाने उड्डाण केलं. आणि हनुमंतराय जे ही गिरी चरण देई हनुमंता, पाताल तुरंत. हनुमंतरायाने पर्वतावर उडवून घेतली. तो पर्वत पाताळामध्ये गेला. पाताळामध्ये मैनाक पर्वतावरती हनुमंतराय गेले. आणि गेल्यानंतर हनुमंतराय जात असताना म्हणू लागले, आज रावणाचा वधच करून येतो. म्हणून तितक्यामध्ये हनुमंतरायाची सावली त्या समुद्रामध्ये पडली. आणि त्या समुद्रामध्ये सुरसा राहत होती. सुरसा तबला लावायचं. तबला म्हणून त्या ठिकाणी सुरसेनं पाहिलं. सुरसा काय करायची, समुद्रामध्ये समुद्राच्या वरून जर एखादा पक्षी जर उडून जात असेल तर त्या ठिकाणी त्या सावलीला पकडायची. सावली पकडली की तो पक्षी यायचा आणि पक्षी पकडला की ती सुरसा खाऊन घ्यायची पक्ष्याने. आणि हनुमंतराय जाऊ लागले. आणि जात असताना तितक्यामध्ये त्या समुद्रामध्ये हनुमंतरायाची सावली पडली. आणि त्या ठिकाणी सुरसा म्हणू लागला, बहुत दिनों से भूखे हूं, बहुत अच्छा शिकारा है बडा बाना. म्हणून सर्वांना खाऊन टाकीत. म्हणून त्या सुरसेनं मोठं शरीर केलं. जो जन भरित ही बदून पसारा, कपितुन कीन दुगुन बिसारा. चलो सबको मार डालूंगी. वाह, बहुत अच्छा, बहुत अच्छा. तो हनुमंतराय बोले, मैं दुःखी न होतो.
जस सुरसा बदन बढावा, जस जस सुरसा मोठी होऊ लागली, तातून कपूरपती खावा. हनुमंतरायांनी मोठं विराट रूप धारण केलं. म्हणून सुरसा 8 जर झाली तर हनुमंतराय 16 व्हायचे. सुरसा 16 झाली तर हनुमंतराय 32 व्हायचे. आणि सुरसा 32 ची झाली की हनुमंतराय 64 व्हायचे. 64 ची सुरसा झाली. तितक्यामध्ये हनुमंतरायांनी सतजोजनते ही आनकीना अति लघु रूप 52 सुतिलेन छोट रूप धारण केलं. 100 योजन छोट रूप धारण केलं. आणि तितक्या मनामध्ये हनुमंतरायांनी तिच्या पोटामध्ये गेले आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी सुरसेला पोटात गेल्यानंतर हनुमंतरायांनी तिच्या पोटामध्ये मारलं. सुरसा मर गया. आणि मेल्यानंतर समुद्रामध्ये एक एक राक्षस आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या सावलीला खाऊन टाकीत होत्या. आणि हनुमंतराय लंकेकडं एका पर्वतावरून निघाले. आणि निघाल्यानंतर रस्त्यामध्ये हनुमंतरायांना रस्त्यामध्ये लंकिनी दिसली. आगे जाय लंकिनी डाला. रस्त्यावरती लंकिनी होती. लंकिनीला हनुमंतरायांनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर हनुमंतराय म्हणले आतमध्ये लघु रूप धारण करून लंकेमध्ये प्रवेश करायचा. लहान रूप हनुमंतरायांनी धारण केलं. आणि तितक्यामध्ये लंकिनीला काही चष्मा लागला नव्हता. तिला बारीक स्वरूपामध्ये दिसले कोण? हनुमंतराय. आणि पाहिल्यानंतर तितक्यामध्ये काय केला? लंकिनीला हनुमंतरायांनी हनुमंतराय म्हणू लागले, लंकिनी तू मला कसं काय ओळखलंस की रावण मारणार आहे म्हणून? लंकिनी म्हणू लागली, मला ब्रह्मदेवाने अगोदर सांगितलं होतं एक शेपटावाला बाबा येईल, वानर येईल आणि आल्यानंतर त्या ठिकाणी तो तुला एक ठोसा मारेल आणि ठोसा मारल्यानंतर तू मरशील. मेली बरं का लंकिनी, मारली. वेळ कमी असल्यामुळे लंकिनी मारली. आणि मारल्यानंतर हनुमंतराय कुठे गेले? पुढं सीतेचा शोध घेण्यासाठी लंकेमध्ये प्रवेश केला. सगळीकडं कशाचे दुकानं दिसू लागले लंकेमध्ये? आलं लक्षात तुमच्या? लंकेमध्ये वाईट दुकानं दिसू लागले.
वाईट दुकान म्हणजे कोणतं? ज्या दुकानाच्या समोर गेल्यानंतर नाकाला पडका लावायची वेळ येते त्या दुकानासमोर. हनुमंतराय म्हणले सगळे इथं राक्षसच आहेत म्हणले लंकेमध्ये. पण लंकेमध्ये हनुमंतराय फिरता फिरता त्यांना एक अशी जागा दिसली की तिथं गेल्यानंतर हनुमंतरायांना तुळशीचं झाड दिसलं. आणि त्या तुळशीच्या झाडासमोर हनुमंतरायांना प्रसन्न वाटलं. म्हणले सगळ्या लंकेमध्ये इकडं तिकडं निशाचर आहेत, राक्षस आहेत, परंतु एक कुणीतरी हरिभक्त परायण दिसायला लागलाय म्हणले. म्हणून त्या ठिकाणी हनुमंतराय म्हणले या तुळशीच्या घरामध्ये आपण गेलं पाहिजे. पण दोन स्वर्ग म्हणून हनुमंतराय त्या ठिकाणी हळू जाऊ लागले. आणि गेल्यानंतर तिथं काय चालू होतं? रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम. पावन सीताराम. पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम 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 पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. त्या ठिकाणी वाटलं का बाहेर तुळशीचं वृंदावन आणि घरामध्ये सुद्धा प्रभू रामचंद्राचं नामचिंतन. असं हनुमंतराय म्हणले दुर्लभ घर आहे म्हणले. का? त्याचं कारण आहे जिथं तुळशीचं वृंदावन आहे तिथं त्या घरामध्ये सर्व माळकरीच निघतील म्हणून काही भरोसा नाही. आता तुमच्या सगळ्याच्या घरासमोर तुळशीचं वृंदावन आहे, बरोबर आहे का नाही? सगळ्याच्या घरासमोर तुळशीचं झाड आहे, पण तुमच्या घरी सगळेच माळ करीत का? नाही नाही नाही. गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात बाहर देखा तो तुलसी का कुंडा, अंदर फ्रिज में जाकर देखा तो मुर्गी का अंडा. बरोबर आहे का नाही? बाहर देखा तो तुलसी का कुंडा, अंदर जाके फ्रिज में देखा तो मुर्गी का अंडा. बरोबर आहे का नाही? आलं लक्ष तुमच्या. म्हणून सगळंच माळकऱ्याचे घर असतात असं नाही. ज्याच्या घरासमोर तुळशीचं वृंदावन आहे त्याच्या घरामध्ये काळ्या पिशव्या येत नाहीत का? येतातच. हनुमंतरायांना त्या ठिकाणी आनंद वाटला. कोणत्या गोष्टीचा? की तुळशीचं वृंदावन आहे आणि तुळशीचं वृंदावन असल्यामुळं या घरामध्ये एक वैष्णव आहे आणि तो धन्य आहे. जयाची हे द्वारी तुळशी वृंदावन, धन्य ते सदन वैष्णवांचे. म्हणून हनुमंतरायाने त्या तुळशीच्या वृंदानापाशी गेल्यानंतर बिभीषण ज्या ठिकाणी भजन करत होता, राम राम तेहि सुमिरन कीना, हृदय हर्ष कपि सज्जन चीना, येई सन हरी हट्टी करहु पैचानी, साधु ते होई न कारज हानी. हनुमंतरायाने त्या ठिकाणी बिभीषण यांचा संवाद चालू झाला आणि संवाद चालू झाल्यानंतर बिभीषणाला हनुमंतराय म्हणू लागले, बिभीषणा, अरे सगळे तुझ्या नगरीमध्ये लंकेमध्ये आल्यानंतर
सगळे खाणारे पिणारे दिसले, सगळे राक्षसी वृत्तीचे. पण तूच या श्रीलंकेच्या नगरीमध्ये एकटाच हरिभक्त परायण निघालास. कसं काय राहतोस रे बिभीषणा या नगरीमध्ये तू? तितक्यामध्ये बिभीषण म्हणू लागला, जसं 32 दाताच्या मधोमध जीभ राहते तसा मी राहतो. आता याच्यामध्ये आध्यात्मिक तत्वाचा विचार करा. जीभ कोण आहे आणि दात कोण आहेत? बिभीषणानं उपमा कशी दिली बघा. बिभीषण म्हणतोय, जसं 32 दाताच्या आतमध्ये जीभ राहते तसं मी राहतोय. हनुमंतराय सुद्धा हुशार आहेत, बलवान तर आहेतच, परंतु हनुमंतरायांना अजून एक उपमा दिली बघा. हनुमान चालिसेमध्ये विद्यावान आहेत, बरोबर आहे का नाही? हनुमंतरायांनी लगेच व्याख्या बदलली. म्हणले बरोबर आहे बिभीषणा तुझं. म्हणले जसं 32 दाताच्या आतमध्ये जीभ जशी राहते तसं तू राहतोस ना. पण हनुमंतराय म्हणले एक ना एक दिवस दात पडणार आहेत. पडतात का नाही? म्हणले हनुमंतराय म्हणले बिभीषणा दात पडणार आहेत आणि जीवच शेवटपर्यंत राहणार आहे. कळालं नाही याच्यातलं? कळालं ना? हो, लक्षात घ्या. 32 दात म्हणजे राक्षस आहेत आणि आतमध्ये राहत असणारी जीभ म्हणजे बिभीषण आहे. लंकेमध्ये फक्त बिभीषण सोडला तर कोणी जिवंत राहणार नाही असं हनुमंतरायांना त्या ठिकाणी सांगायचं होतं. म्हणून त्या ठिकाणी जीभ कहे दात को तुम 32 मैया के लिए माय, एक बार तेड़ी चली तो 32 गिर जाए. कळाली ना व्याख्या का नाही कळाली? लक्षात आली. म्हणून त्या ठिकाणी बिभीषण आणि हनुमंतरायाचा त्या ठिकाणी संवाद झाला आणि हनुमंतराय हळूहळू स्वरूपामध्ये उड्या मारत मारत श्रीलंकेमध्ये फिरू लागले. फिरता फिरता त्यांना सीतामाईला पाहिलं आणि सीतामाईला पाहिल्यानंतर हनुमंतरायांना दुःख झालं. आणि सीतामाईला पाहिल्यानंतर त्या ठिकाणी रावण त्या ठिकाणी सीतामाईला त्रास देत होता. त्रास देत असताना रावण म्हणू लागला, कह रावण सुनो सुमुख सयानी, कह रावण सुनो सुमुख सयानी. रावण म्हणू लागला सुन सुमुखी सयानी. हो, रावणा त्या ठिकाणी सीतेला म्हणू लागला माझ्याबरोबर लग्न कर लग्न कर. परंतु त्या ठिकाणी रावण हा त्या ठिकाणी सीतेला त्रास देत असताना पाहिल्यानंतर तितक्यामध्ये सर्व राक्षसनी सीतेला त्रास देत असताना रावण सीतेला मारण्यासाठी धावला. तेव्हा मंदोदरी त्या ठिकाणी आली आणि मंदोदरी म्हणू लागली रावणाला, सुनत बचन पुनी मारन धावा, मयत नया कही नीति बुझावा, कहे सी सकल निश्चरण बुलाई, सीत ही बहु विधि त्रास हो जाई, मास दिवस मोह कहन माना, तो मैं मार भी कही काड़ी
कृपाना. 1 महिन्याच्या आत जर हिनं जर लग्नाला जर नकार दिला तर मी हातामध्ये कृपान शस्त्र काढून त्या ठिकाणी मी सीतेला मारीन. ही सर्व गोष्ट त्या ठिकाणी ऐकू लागल्या. हनुमंतराय ऐकू लागले आणि ऐकत असताना तितक्यामध्ये सर्व राक्षसिनीमध्ये एक राक्षसीन चांगली होती. तिचं नाव आहे त्रिजटा. नाम राक्षची एका, राम चरण रती निपुण विवेका. सब न हो बोली सुनाईसी सपना, सीतैसे करोहित आपणा. आणि सीते मातेला धीर देऊ लागली आणि सीतेला म्हणू लागली त्रिजटा की मला स्वप्न पडलं. स्वप्न पडलंय. काय स्वप्न पडलं? सपने बानर लंका जारी. मला स्वप्नामध्ये एका वानराला लंका जाळले असं स्वप्न पडलंय. त्रिजटा म्हणू लागली. जातू धान सेना सब भारी. सर्व वानर सेना त्या ठिकाणी लंकेमध्ये येणार आहे असं ती त्रिजटा मला स्वप्न पडलंय असं सांगू लागली. सीता काही दिवस धीर धर. नक्कीच माझं स्वप्न पूर्ण होईल. लंकेमध्ये एक वानर येईल, लंका जाळील आणि लंका जाळल्यानंतर सर्व वानर सेना सेतू बांधून पुन्हा नंतर तुला रावणाचा वध करतील, बिभीषणाचा कुंभकर्णाचा वध करतील. इंद्रजित, प्रहस्त, अक्षय कुमार या सर्वांचा प्रभू मारून टाकतील आणि तुला नंतर प्रभू रामचंद्र सोडवतील असं मला स्वप्न पडलंय म्हणल्यानंतर हनुमंतराय त्या ठिकाणी ऐकतच होते. त्रिजटेनं सांगितल्यानंतर तरीही सीता मातेचं रडणं थांबत नाही आणि रडता तितक्यामध्ये हनुमंतराय ज्या अशोक वृक्षाच्या खाली सीता माता वृक्षाखाली बसली होती त्या झाडावरती हनुमंतरायांनी झाडावर बसून रामाची कहाणी सांगायला सुरुवात केली. राम कहानी सुनो रे, राम कहानी, राम कहानी सुनो रे, राम कहानी. कहत सुनत आवे, कहत सुनत आवे अखियों में पानी. राम कहानी सुनो रे, दशरथ के राज दुलारे, कौशल्या के आँख के तारे. दशरथ के राज दुलारे, कौशल्या के आँख के तारे. वे सूर्य वंश सूरज में रघुकुल के हैं उजियारे. राजीव नयन बोले, राजीव नयन बोले मधुबरी पानी. राम कहानी सुनो रे, राम कहानी, राम कहानी सुनो रे, राम कहानी. श्री राम जय राम जय राम, राम जय राम. धनुष भंग करके ले आए सीता करके. शिव धनुष भंग प्रभु करके ले आए सीता करके. कर त्याग भय बनवासी,
हनुमंतरायाने आवाज दिला. हनुमंतरायाने त्या ठिकाणी रामाची कहाणी सांगितल्यानंतर त्या ठिकाणी हनुमंतरायाने तितक्यामध्ये सीता माता इकडं तिकडं पाहू लागली. आणि पाहत असताना तितक्यामध्ये हनुमंतरायाने कपी करी हृदय विचार दीन मुद्रिका डारी तब जनु अशोक अंगार दीन हर्षी उटी कर गहू. तितक्यामध्ये हनुमंतरायाने ती अंगुठी मुद्रिका सीतेच्या समोर टाकली. आणि समोर टाकल्यानंतर तब देखी मुद्रिका मनोहर राम नामांकित अति सुंदर चकित चितव मुद्री पहिचानी हर्ष विषाद हृदया कुलानी. सीता मातेच्या समोर राम नामाची ती अंगुठी टाकल्यानंतर सीता माता चकित झाली. आणि चकित झाल्यानंतर त्या ठिकाणी हनुमंतरायाने काय केलं, त्या ठिकाणी सीता मातेच्या समोर अशोक वृक्षावरून उडी टाकली. आणि उडी टाकल्यानंतर रामचंद्र गुण बरणे लागा सुनतई सीता करी दुख भागा लागी न सुने श्रवण मन लाई आदिती ते सब कथा सुनाई. जयंताला प्रभू रामचंद्राने जयंताची पूर्ण कथा हनुमंतरायाने सीतेला सांगितली. त्यावेळेस सीता मातेला कळालं हा रामाचा सेवक आहे. रामरायाच्या सेवका धन्य धन्य म्हणे तुका. रामरायाचा सेवक हनुमंतराय त्या ठिकाणावरून मातेला राम दूतमय मातू जानकी सत्य शपथ करुणा निधान की. रामाची शपथ घेऊन सांगतो मी रामाचा दूत आहे, मी रामाचा सेवक आहे. य मुद्रिका मातुमय आणि दीनी राम तुम कहे सहिदानी. नर बानरई संग कहू कैसे कही कथा बई संगती जैसे. कपिके बचन सप्रेम सुनी उपजा मन विश्वास जाना मन क्रम बचन यह कृपा सिंधू करदास. म्हणून त्या ठिकाणी हनुमंतरायांनी पूर्ण कहाणी सांगितली. आणि कहाणी सांगितल्यानंतर त्या ठिकाणी हनुमंतरायांनी सीतामाईला म्हणू लागले, माई मी भारतातून श्रीलंकेत आलोय पण काही न खाता आलोय. भारतातून श्रीलंकेमध्ये जायचंय मग काही खायला पाहिजे का नाही. मग हनुमंतरायाचं सगळं राक्षस मारता मारता पोटातलं सगळं खाल्लेलं जिरून गेलं होतं. मग हनुमंतराय म्हणतात, माई मला भूक लागली आहे. भूक लागलाय म्हणल्यानंतर हनुमंतरायांना सीता माता म्हणू लागली, हनुमंतराय ही सगळी जी अशोक वाटिका आहे, जी बगीचा दिसते, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे वृक्ष आहेत आणि त्या वृक्षाला भरपूर फळं लागले आहेत. तुम्ही ते फळं खा. खा म्हणल्यानंतर हनुमंतराय काय करतात, आता ते शेवटी बोलून कपी आहेत, वानराची जात. हनुमंतरायाने फळ झाडाला तोडले आणि तोडल्यानंतर खायला चालू केलं. बरं खातात ते खातात, गपचिप तरी खातात का. फळ खाल्ल्यानंतर झाड उपटून टाकतात. आणि तितक्यामध्ये एक झाड नाही, दोन नाही, सगळे अशोक वृक्ष वाटिकेमधले जेवढे झाड आहेत ते हनुमंतरायांनी खायला आणि उपटायला चालू केले. आणि त्या ठिकाणी झाड उपटायला चालू केल्यानंतर सर्वांना कळालं, राक्षसांना, की आपल्या नगरीमध्ये एक वानर शिरलाय, एक कपी शिरलाय आणि तो फळ खातोय, ते खातोय, वृक्षाचं हे नुकसान करतोय. म्हणून त्या राक्षसांनी ही गोष्ट रावणाचा पुत्र अक्षय कुमारला सांगितली. सुनील शेट्टी अक्षय कुमार तो नाही, रावणाच्या पोराचं नाव आहे अक्षय कुमार. आणि अक्षय कुमारला सांगितल्यानंतर रावणानं सांगितलं, बेटे जा, अरे वो पेड़ उखाड़ के डाल रहा है उसको मारो. म्हणून त्या ठिकाणी अक्षय कुमार मारण्यासाठी धावला अमरीशपुरीला. रावणाचा पुत्र अक्षय कुमार हनुमंतरायांना मारण्यासाठी धावल्यानंतर त्या ठिकाणी हनुमंतराय आणि अक्षय कुमार यांचं युद्ध चालू होतं. आणि युद्ध चालू झाल्यानंतर हनुमंतराय त्याला मारणार.
अक्षय कुमार काही एकटा आला नव्हता. वानर एकटा होता. अक्षय कुमार सैन्याला घेऊन आला होता आणि त्या ठिकाणी अक्षय कुमारनं हनुमंतरायांना पाहिलं आणि सैन्याला सांगितलं आक्रमण. सैन्य निघाला हनुमंतरायाला मारण्यासाठी. हनुमंतरायाने झाडावरून पाहिलं आणि हनुमंतरायाने ओळखलं मला मारण्यासाठी सर्व सेना निघाली. म्हणून हनुमंतरायाने हातामध्ये गदा घेतली आणि हनुमंतराय म्हणले जय श्रीराम. म्हणून हनुमंतरायाने हातामध्ये गदा धारण केली. इकडून अक्षय कुमार म्हणतो आक्रमण. चालू झालं. युद्ध चालू झाले. हनुमंतरायाने गारे 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 जय श्रीराम. अक्षय कुमारच्या डोक्यामध्ये गदा टाकली. रावणाचं एक पोरग मारून टाकलं. कुणी मारलं? हनुमंतरायाने अक्षय कुमारचा वध केला आणि वध केल्यानंतर सर्व त्या ठिकाणी रावणाची सेना म्हणू लागले अरे ये बंदर छोड़ने वाला नहीं है, सबको मार डालेगा, इसलिए अपनी अपनी जान बचानी है तो भाग के चलो. म्हणून त्या ठिकाणी भागो. म्हणून त्या ठिकाणी सर्वजण निघाले आणि म्हणले चला पळा पळा, मरायचं नसेल तर चला लवकर. तितक्यामध्ये सर्व राक्षसांची सेना रावणापाशी पोहोचली आणि पोहोचल्यानंतर म्हणू लागली मालिक अपने बगीचे में एक बंदर आया है, उसने आपके बेटों को मार डाला मालिक, मार डाला. असं म्हणल्यानंतर रावणाला राग आला, मेरे बेटे को मारा. अरे तुम क्या कर रहे तो? मालिक मालिक क्या बोलूं, एक ही बंदर था हम इतने थे लेकिन एक बंदर सब पर भारी पड़ गया मालिक. बहुत बलवान बंदर है, बहुत बलवान है मालिक. उसने फल तोड़े, पेड़ काटे, सर्व झाडं उपटून टाकली, पण मालक तेवढ्यावरती ती थांबलो नाही. उपटिल्यानंतर ते झाड आम्हाला गरकवून फिरून मारित होत. त्याच्यामध्ये आपले सगळे राक्षस काही मारले गेले. आम्ही झाड चुकवलं, आम्ही वाचलो, पण तुमचा पोरगा म्हणजे इंद्र अक्षय कुमार काही वाचला नाही. रावणाला राग आला आणि राग आल्यानंतर रावण म्हणला काय बंदर असं म्हणल्यानंतर त्या ठिकाणी वानर काय म्हणल्यानंतर राक्षसाने सांगितलं अशोक वाटिकेमध्ये. तितक्यामध्ये रावणानं सांगितलं इंद्रजित मेघनाथ जा, आपल्या बगीच्यामध्ये एक वानर आलेला आहे आणि त्यानं तुझ्या भावाला मारून टाकलेले, म्हणून जा मारून टाकला. म्हणून त्या ठिकाणी इंद्रजित निघाल्यानंतर त्या ठिकाणी हनुमंतराय एकटे, इंद्रजित एकटा आणि त्याच्या पाठीमाग सर्व रावणाची सेना.
हनुमंतराय म्हणले एकाला मारलं तरी लाज धरली नाही, दुसऱ्यालाही मारायचं असेल म्हणून त्या ठिकाणी इंद्रजितही आला. आणि आल्यानंतर इंद्रजितानं प्रभू हनुमंतरायांना पाहिलं आणि पाहिल्यानंतर इंद्रजित म्हणू लागला, अरे मेरा मुंह क्या देख रहे हो, हाथ में जो शस्त्र दिया है वो खेलने के लिए दिया है क्या? सब राक्षस इंद्रजीत की तरफ देख रहे हैं और इंद्रजीत कहता है मेरा मुंह क्या देख रहे हो, आक्रमण! ठिकाणी हनुमंतरायांनी एक झाड उपटलं. झाड उपटल्यानंतर रावणाचे जे सैनिक होते त्या सैनिकाला हनुमंतराय मुक्का मारतात. एका बुक्कीमध्ये 10-5 राक्षस मारायचे. हजारो सैन्य रावणाचं मारलं. इंद्रजित रथाच्या खाली उतरला आणि उतरल्यानंतर इस बंदर को नहीं छोडूंगा, मार डालूंगा म्हणून हनुमंतरायाला मारण्यासाठी तो मेघनाथ म्हणजेच इंद्रजित धावू लागला. आणि धावत असताना तिच्यामध्ये हनुमंतराय म्हणले, आओ अब तेरी बारी है. म्हणून हनुमंतरायाने मेघनाथाला जवळ येऊ दिले आणि मेघनाथाला जवळ येऊ दिल्यानंतर हनुमंतरायांनी आणि इंद्रजिताचं तुंबळ युद्ध चालू झालं. आणि युद्ध चालू झाल्यानंतर हनुमंतरायांनी गर 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 गदा फिरवली आणि गदा फिरवल्यानंतर एक गदा मेघनाथाच्या पाठीमध्ये टाकली आणि मेघनाथाला त्या ठिकाणी चक्कर आली. मुठी का मारी चढा तर जाई, काही एक क्षण मूर्छा आई. मूर्छा म्हणजे चक्कर. इतक्यामध्ये काही वेळानं रावणाच्या सेनेनं मेघनाथला चक्कर आलेले पाहून रावणाच्या मेघनाथला सर्व सैनिकांनी उचललं आणि त्याच्या तोंडावरती पाणी मारलं. चक्कर आलेली होती ना त्याला, म्हणून काय केलं, त्याच्या तोंडावर पाणी मारल्यानंतर मेघनाथची मूर्छा दूर झाली. मूर्छा दूर झाल्यानंतर मेघनाथ म्हणला, नहीं छोडूंगा, मार डालूंगा. असं म्हणल्यानंतर तितक्यामध्ये काय झालं, मेघनाथनं हातामध्ये बाण घेतला. पण ते बाण कोणता होता, ब्रह्मबाण. आणि ब्रह्मबाण हातामध्ये घेतल्यानंतर ब्रह्माचा बाण आहे तो. हनुमंतरायांनी ओळखलं माझ्या मालकाचा बाण. परंतु इंद्रजितानं इंद्रावरती विजय मिळवून तो प्राप्त केला होता. म्हणून हनुमंतरायावरती तो इंद्रजित
बाण सोडायला तयार झाला. अरे भाई मेरी तरफ देखो. ब्रह्मबाण हातामध्ये घेतला आणि घेतल्यानंतर इंद्रजित हनुमानावर ते बाण लावतो आणि बाण हनुमंतरायांना मारतो आणि मारल्यानंतर त्या ठिकाणी हनुमंतरायाला मूर्त्या आहेत. तेही देखा कपी मूर्छित भयऊ नाग पाश बाधिसे लय गयहू. हनुमंतरायाला मूर्छा आली हे पाहून त्या ठिकाणी सर्व राक्षसांनी इंद्रजितांनी हनुमंतरायाला नागपाशात बांधलं आणि नागपाशामध्ये बांधल्यानंतर त्या ठिकाणी हनुमंतरायाला कपी बंधन सुनी निशिचर धाये कौतुक लागी सभा सभा आहे दशमुख सभा दिकी कपी जाई कही न जाई कचवाती प्रभुताई. हनुमंतरायानं त्या ठिकाणी रावणाच्या दरबारासमोर नेलं आणि नेल्यानंतर त्या ठिकाणी हनुमंतरायाला रावण म्हणू लागला, अरे एवढूच्या वानरानं सगळी लंकेमध्ये उद्ध्वस्त करून टाकली. अशोक वाटिका उद्ध्वस्त करून टाकली. माझ्या सगळ्यात लहान मुलाला म्हणजे अक्षय कुमारला मारलं. माझ्या पोराला म्हणजे इंद्रजितलाच म्हणजेच मेघनाथला मूर्छा आणली. एवढ्याशा छोट्याशा वानरानं हजारो सैन्य मारून टाकलं. म्हणून याला काय करा, आता चांगलं बांधा. म्हणून तितक्यामध्ये रावणानं हातामध्ये शस्त्र घातलं आणि शस्त्र धारण केल्यानंतर त्या ठिकाणी हनुमंतरायाला मारण्यासाठी धावणार. तितक्यामध्ये सुनत निशाचरण मारण आहे सचिव सहित विभीषण आहे. सचिवा सहित विभीषणजी त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी विभीषणजी म्हणाले, रावणा अरे नीती धर्म असं सांगतोय की जो कोणी दूत आलेला आहे त्याला शरणागती पत्करायला लावणे, त्याला न मारणे. नाही शीस करी बिनय बहुता नीती विरोध न मारी दूता. अरे तो दूत आहे, नीतीच्या विरुद्ध होतोय, त्याला असं पाशामध्ये बांधून मारणं. म्हणून आन दंड कचुकर युगसाई सबही कळहा मंत्र भल जाई. म्हणले याला एकच काम आहे, म्हणले मारून टाकून जमणार नाही, याला दंड केला पाहिजे. म्हणून काय केलं, म्हणले याला काय करायचं, म्हणले काय नाही, म्हणले याच्या शेपटीला चिंध्या बांधायच्या, म्हणले शेपटीला. म्हणून जेवढ्या लंकेमधले जे राक्षस होते त्यांनी काय केलं, कापड आणलं आणि कापड आणल्यानंतर हनुमंतरायाच्या शेपटीला गुंडळायला चालू केलं. मग कपडा लगेच हनुमंतरायाला शेपटीला कपडा गुंडाळा की हनुमंतराय अजून शेपटी मोठी करायची. पुन्हा कपडा कमी पडायचा, पुन्हा कपडा आणायचा, पुन्हा शेपटी वाढवायची. असं करत 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 पूर्ण लंकेतला कपडा संपला. कुठला लंकेतला. तरीही शेपटीला कपडा कमीच पडला आणि तितक्यामध्ये तूप आणलं आणि तूप आणल्यानंतर काय केलं, रावणाच्या शेपटीला लावलं आपलं हनुमंतरायाच्या आणि लावल्यानंतर तितक्यामध्ये शेपटीला तूप लावल्यानंतर हनुमंतरायाच्या शेपटीला पेटवण्यात आलं आणि पेटवल्यानंतर हनुमंतरायाने म्हणले आता एवढाच चान्स आहे, म्हणले शेपटीला आग लावली ना मग काय करायचं. जय श्रीराम. हनुमंतरायाने त्या ठिकाणाहून उड्डाण केले आणि उड्डाण केल्यानंतर देह विशाल परम हरोई आई मंदिर ते मंदिर चढई ढाई जरई नगर भालो बिहाला झपट लपट बहु मोठी कराला. हनुमंतरायाने उड्डाण केल्यानंतर शेपटीनं सगळी लंका पेटवायला चालू केली.
कोणाचं घर सोडलं नाही, सगळं नगर जाळून टाकलं, पण एक जणाचं घर सोडलं. ते घर म्हणजे कुणाचं? जारा नगरो निमिष कमाही, एक विभीषण कर ग्रह नाही. विभीषणाचं घर सोडून सगळी लंका जाळून ताकर दूतानल जही श्रीजा जरासन तो ही कारण गिरजा. उलटी पलटी लग सबलदारी, उलटी पलटी सब लंका जारी, उलटी पालटी करून सगळी लंका जाळी. तितक्यामध्ये उदी परापुनी सिंधू मजारी. हनुमंतरायांनी उलटी पालटी लंका जाळून टाकल्यानंतर समुद्रामध्ये उडी मारली.